आणि यानंतर एक अत्यंत मोठी बातमी, खरं तर खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा नारायण राणेंनी सवाल विचारला होता. पण या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट झालाय. दस्तूर खुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतनं प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झालेत. माझाच्या हाती लागलेल्या दृश्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकाच सीटवर बसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे खासगी कामासाठी राणेंना राज्याचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात असाही सवाल उपस्थित होतोय. उमेश कुमावत आपल्या सोबत आहेत. उमेश, नारायण राणे असं स्पष्टीकरण देतात की माझं खासगी काम नसू शकतं का, पण हे दोघेही जण आपल्याला एकत्र दिसत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत अहमदाबादमधली. लाल दिव्याची गाडी आहे, मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्याच बाजूला नारायण राणे सुद्धा बसलेले आहेत. काल अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली. साधारणतः एक तासभर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतं आहे. परंतु ही चर्चा नारायण राणे यांच्याच संदर्भात होती की नाही याबद्दल स्पष्ट वाक्यता नव्हती. या दृश्यांनंतर ही दृश्यच खरं तर खूप बोलकी आहेत की नेमकं या दोघांचं अमित शहांकडे काय काम असावं, किंवा नारायण राणे आणि मुख्यमंत्री हे दोघेही जण एकाच दिवशी एकाच वेळेला अहमदाबादमध्ये असणं हा काही फक्त योगायोग असू शकत नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नारायण राणे काहीसे अस्वस्थ आहेत आणि नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा जोरदार चर्चा आहेत. उमेश कुमावत आपल्यासोबत आहेत. उमेश, नारायण राणे म्हणतात की माझ्या खासगी कामासाठी मी जाऊ शकत नाही का अहमदाबादला, पण असं कुठलं खासगी काम आहे की ज्या कामासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एकाच गाडीतनं प्रवास करावा लागतो? नाही नंदा, ही जी दृश्य आहेत याच्यामुळे जी काल रात्रीपासून माझा जी बातमी दाखवतोय त्याच्यावर शिक्कामोर्तब होतंय. काल रात्रीपासून हे स्पष्ट केलं होतं की काल जी भेट झाली अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, ती नारायण राणे संदर्भातच होती. ही कालही आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, आज सकाळपासूनही आम्ही तेच सांगतोय. नारायण राणे ऍक्सिडेंटली तिथे होते अशी काहीही गोष्ट नव्हती, कारण ही भेटच होती मुख्यमंत्र्यांची अमित शहा बरोबर, आणि नारायण राणे हे तिथे आहेत हेही माझाच्या सूत्रांनी माहिती दिली होती. सकाळी ते माझाच्या कॅमेऱ्यात कैदी झाले. मात्र ही जी आपण आता दृश्य दाखवतोय ती काल रात्रीची आहेत, जेव्हा दोघांनी एकत्र प्रवास केलेला आहे. यात सर्वात महत्वाची एक दुसरी गोष्ट ही आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री अमित शहांच्या घरून निघाले त्या गाडीची जी दृश्य आहेत त्यात मात्र समोरच्या फ्रंट सीटवर जे आहेत ते मुख्यमंत्री होते आणि त्या गाडीत नारायण राणे नव्हते. निघताना नारायण राणे बरोबर नव्हते. मात्र त्यांनी दृश्य आहेत यामुळे एक गोष्ट जी स्पष्ट होते ती म्हणजे नारायण राणे आणि फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली होती हे आता यामुळे स्पष्ट होत आहे. आणि जवळपास ही आपण अगोदरही सांगितलं होतं की जी अमित शहा आणि फडणवीस यांची भेट होती ती राणे संदर्भातच होती. त्यामुळे ही जी दृश्य आहेत ती माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करतात. सर्वात अगोदरही आपण ही बातमी दाखवली होती की भाजपच्या संपर्कात आहेत राणे. काल रात्रीही आपण सांगितलं, आज सकाळीही सांगितलं, त्यानंतर ही जी दृश्य आली आहेत यामुळे जे नारायण राणे बोलतात आता असं आहे की या सगळ्या पडद्यामागच्या हालचाली आहेत. राणे तिथे गेले, मुख्यमंत्रीही तिथे होते, तातडीची बैठक झाली, या सगळ्या पडद्यामागच्या हालचाली आहेत. त्यामुळे कदाचित राणेंनी स्पष्टीकरण दिलं की मी खासगी कामासाठी जाऊ शकत नाही का. कदाचित त्यांना या गोष्टीची कल्पना नसेल की जे कॅमेरे आहेत त्यात कैद झालेले आहेत, त्यांची दृश्य जी आहेत ती कैद झालेली आहे. या दृश्यांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की अहमदाबादमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली होती. मात्र ते अमित शहा यांना भेटलेत की नाही या संदर्भात जी दृश्य आपल्याकडे आहेत त्यात जी गाडी आहे त्यात मुख्यमंत्री हे फ्रंट सीटवर होते आणि ते एकटे होते हे दिसतंय. त्यामुळे अमित शहांबरोबर नारायण राणे यांची भेट झाली की नाही याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र या गोष्टीवर आता कुठलंही प्रश्नचिन्ह नाही की राणे आणि फडणवीस अहमदाबादमध्ये भेटले होते. उमेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपले अहमदाबादचे प्रतिनिधी रौनक पटेल सुद्धा आपल्यासोबत आहेत. रौनक, कल रात अहमदाबाद में क्या हुआ था? देखिए, करीब 9:55 के आसपास एक स्कॉर्पियो गाड़ी थी जो अमित शाह के घर पे पहुंची थी. अमित शाह अहमदाबाद के सरखेज गांधीनगर हाईवे पे उनका जो घर है वहां पर आई हुई थी. शुरुआत में जानकारी ये आई थी कि सिर्फ देवेंद्र फडणवीस आए, मगर अब दृश्य में देख सकते हैं जो स्कॉर्पियो के अंदर देवेंद्र फडणवीस थे उसी स्कॉर्पियो में साथ में नारायण राणे भी थे. दोनों अमित शाह के घर में गए. अमित शाह अपने परिवार के साथ घर में थे. करीब 55 मिनट तक दोनों ये बैठक चली. जब लौट के निकले तो हम लोगों ने देखा और जो संवाददाता जो हमारे मौजूद थे सबने देखा कि सिर्फ देवेंद्र फडणवीस अकेले निकले और आधे घंटे के बाद अमित शाह खुद अपने सामाजिक कार्य के लिए अपने परिवार के साथ बाहर निकले. और उस दौरान नारायण राणे कब निकले हो किसी के ध्यान में नहीं आया. मगर जब पहुंचे थे तो दोनों साथ में पहुंचे थे अमित शाह के घर पे.
लेकिन बात करें एयरपोर्ट की तो चार्टर लेकर आए थे देवेंद्र फडणवीस, और जो सूत्रों से जानकारी मिल रही है उसके मुताबिक गोवा से आए थे नारायण राणे। दोनों एक साथ में एयरपोर्ट पर तो नहीं पहुंचे थे, मगर अमित शाह के घर पे जब पहुंचे थे तो दोनों एक साथ में पहुंचे थे। नारायण राणे रात भर वहां रुके रहे, जबकि देवेंद्र फडणवीस देर रात को यानी कि 11:15 बजे के आसपास अहमदाबाद एयरपोर्ट से निकलकर बॉम्बे पहुंच गए, और नारायण राणे सुबह में 8 बजे की फ्लाइट से मुंबई पहुंच गए। लेकिन सभी को एक उत्सुकता है कि नारायण राणे और अमित शाह ये दोनों मिले, इन दोनों में बातचीत हुई या नहीं हुई, इस बारे में क्या जानकारी है? देखिए, उसको लेकर तो किसी भी किस्म की जानकारी नहीं आ रही, क्योंकि अमित शाह जो थे किसी पार्टी के कार्यक्रम के लिए यहाँ नहीं आए थे, अपने एक सामाजिक कार्य के लिए आए थे। उनके घर पे जो सामाजिक कार्यक्रम था उसके लिए आए हुए थे, और अपने घर पे ही थे। उसी दौरान देवेंद्र फडणवीस के साथ नारायण राणे का उसी गाड़ी में पहुंचना, और गाड़ी में से निकलते वक्त किसी ने नहीं देखा कब घर के अंदर गए, और बाहर निकलते वक्त नहीं देखा, मगर दृश्यों से साफ नजर आ रहा है कि फडणवीस और दोनों जो दृश्य आप देख रहे हैं, जो तस्वीर देख रहे हैं, वो अमित शाह के घर के बाहर की तस्वीर है। उसका मतलब ये हुआ कि अमित शाह के घर पे गए हैं, और घर पे गए तो लाजमी है कि दोनों के बीच में मीटिंग हुई होगी। जी जी, रौनक जी बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। तर ही दृश्य खूपच बोलकी आहेत। ही स्कॉर्पिओ गाडी साधारणतः 9च्या दरम्यान अमित शाह यांच्या अहमदाबाद निवासस्थानी पोहोचली। मुख्यमंत्री नारायण राणे दोघेही या गाडीमध्ये होते। दोघेही जण आत गेले आणि कदाचित ड्रायव्हरच्या बाजूची जी सीट आहे तिथे नितेश राणे बसलेले आहेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे। परंतु नारायण राणे आणि मुख्यमंत्री हे एकत्र आहेत हे तर स्पष्टपणे दिसतंय। उमेश कुमावत आपल्यासोबत आहेत। उमेश, किती शक्यता बळावते आता ही दृश्य समोर आल्याच्या नंतर? ज्यावेळेस उमेश यांचा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत नाही। आपण पुन्हा एकदा संपर्क करू आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ। परंतु ही दृश्य आहेत कालची रात्रीची अहमदाबादमधली। ही स्कॉर्पिओ गाडी अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचली। नारायण राणे होते, मुख्यमंत्री होते, हे दोघे जण आत गेले। मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पडताना सगळ्यांनीच पाहिलं, पण नारायण राणे कुठे गेले हे कुणालाही कळलं नाही। आज सकाळी अहमदाबाद एअरपोर्टवरनं नारायण राणे हे मुंबईत परतलेले आहेत। दरम्यान मुंबईत परतल्यानंतर स्वाभाविकपणे सर्वांनीच नारायण राणेंना हा प्रश्न विचारला की तुम्ही अहमदाबादमध्ये कशासाठी गेला होतात? तर माझं वैयक्तिक काम असू शकत नाही का, खासगी काम असू शकत नाही का, असं नारायण राणेंनी म्हटलं। तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया पाहूया। सर एबीपी माझा एबीपी माझा कशाला एवढं करतो? एवढं दाखवतो खासगी कामाला जाऊ शकत नाही का? मला एकच काम आहे, नाही कधी येऊच नाही। तर मी माझ्या खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला। परंतु ही गुप्त बैठक होती असं कदाचित आता वाटतं आहे आणि नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या शक्यतांना आणि चर्चांना या भेटीमुळे आणि किंबहुना या दृश्यांमुळे अधिकच बळ मिळत आहे। आपण पुन्हा एकदा पाहूयात की मुंबईत परतल्यानंतर नारायण राणे यांनी काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली। सर एबीपी माझा एबीपी माझा कशाला एवढं करतो? एवढं दाखवतो खासगी कामाला जाऊ शकत नाही का? मला एकच काम आहे, नाही कधी येऊच नाही। आपण खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा सवाल नारायण राणे यांनी विचारला। खरं तर संतोष दानवे यांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांनी एकाच विमानातनं प्रवास केला होता। त्याचंही स्पष्टीकरण खरं तर नारायण राणेंनी दिलेलं होतं, पण तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं। कालांतरानं काही गोष्टी पुढे सरकल्या आणि काल अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री अमित शाह आणि नारायण राणे हे एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकत्र होते। या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला कदाचित नितेश राणे आहेत अशी शक्यता वर्तवली जाते, परंतु मागच्या सीटवरती मुख्यमंत्री आणि नारायण राणे हे दोघे जण आहेत हे स्पष्टपणे दिसतंय। अमित शहांच्या निवासस्थानी हे तिघे जण पोहोचले। मुख्यमंत्री साधारणतः रात्री उशिरा म्हणजे 10च्या नंतर वगैरे इथून बाहेर पडले, पण नारायण राणेंना इथून बाहेर पडताना कुणीही पाहिलं नाही। मुख्यमंत्री काल रात्री उशिरा चार्टर्ड विमानानं मुंबईत परतले। नारायण राणे रात्रभर तिथेच होते
आणि आज सकाळी परतल्याच्या नंतर मी खासगी कामासाठी जाऊ शकत नाही का, अशी प्रतिक्रिया त्यांनी अहमदाबाद दौऱ्यावरती दिली आहे. आणि या बातमीवरती आपण कायम असणार आहोत. या बातमीचे प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.